भाजपमध्ये अशोक चव्हाण यांनी जरी प्रवेश केला असला तरी नांदेड महानगरपालिकेचे सगळे माजी नगरसेवक हे काँग्रेस सोबतच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष का सोडला या संदर्भात त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही असं या नगरसेवकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। आपल्या सोबत सगळे नगरसेवक आहेत। अशोक चव्हाणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। सगळे तुम्ही नगरसेवक जे आहेत ते गांधी भवनला आले होते। किती नगरसेवकांची संख्या तुमच्या सोबत आहे? आता माजी महापौर अब्दुल सत्तार साहेब, माजी उपमहापौर मसूद अहमद खान, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला आणि नगरसेवक आमच्या सोबत आहे। 8-10 नगरसेवक आले होते। नाना पटोलेचा काल मेसेज आला होता की तुम्ही मुंबईला लवकर या आणि ते आता आमच्याशी बोलणं झाला त्यांच्याशी आणि आपले जे प्रदेश प्रभारी आहे चेनीतला साहेब त्यांच्याशी बोलणं झालं आहे आणि ते 1-2 दिवसात नांदेडमध्ये ऑब्झर्व्हर पाठवणार आहे। त्यानंतर पुढची ते काय कारवाई करतात ते बघूत आपण। तुम्ही अशोक चव्हाणांच्या सोबत आहात की काँग्रेसच्या सोबत आहेत? आम्ही काँग्रेसमध्ये आहे। अशोक चव्हाणांसोबत जाणार नाही? भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्ये आहे आम्ही। किती मेजॉरिटी आहे आणि किती तुम्ही काँग्रेससोबत राहणार आहेत? आता नांदेडमध्ये या तुम्ही, नांदेडला पाहू घ्या। जो काही निर्णय घेतला अशोक चव्हाणांनी तुम्हाला विचारत घेतलं होतं का? तुमच्याशी काही चर्चा झाली होती का? नाही। काय वाटतं अशोक चव्हाणांचा निर्णय हा चुकीचा आहे बरोबर आहे? ते स्वतः त्यांचा निर्णय आहे, त्याला आम्ही म्हणजे काही सांगू शकत नाही। तुमचं नाना पटोले आणि चन्नीतला यांच्यासोबत बैठक झाली, काय आश्वासन दिलं तुम्हाला? अभी 2 दिन के बाद आगे वहाँ मीटिंग लेंगे, मीटिंग लेके वो जो भी तय करने का वो करने वाले हम। पण जरी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी आम्ही सगळे माजी नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसमध्येच आहोत आणि 2 दिवसामध्ये नांदेडमध्ये जे आहे ते प्रभारी पाठवतील आणि त्यानंतर निर्णय घेऊ। मात्र सध्या तर आम्ही सगळे काँग्रेससोबत आहोत असं या माजी नगरसेवकांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन सचिन शिंदे, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।